नमस्कार मंडळी, सालाबादप्रमाणे यावर्षीसुद्धा माझ्याकडे गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि दरवर्षीप्रमाणे मी गणपती बाप्पांसाठी डेकोरेशनचा एक सुंदर असा देखावा तयार केलेला आहे। मी दरवर्षी बाप्पांच्या आगमनासाठी काहीतरी युनिक अशी सजावट करत असतो आणि त्यामधून एक सामाजिक संदेश देण्याचा माझा प्रयत्न असतो। तसाच एक छोटासा सामाजिक संदेश देण्याचा यावर्षीसुद्धा मी प्रयत्न केलेला आहे। त्यामध्ये मी एकीकडे गावाकडील वातावरण आणि दुसरीकडे शहराकडील वातावरण अशा दोन पार्टमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। थोडक्यात काय, गावाकडे हिरवागार निसर्ग, स्वच्छ हवा, शेती, छोटी घरं, मुबलक प्रमाणावर जमीन, जंगल व इतर प्राण्यांची वगैरे संवर्धनासाठी असणारी जमिनीची उपलब्धता असते। हे झालं गावाकडील वातावरण। तसंच शहराकडे काय असतं तर खूप उंच उंच इमारती, मोठमोठी दुकाने, मॉल, मोठमोठे रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, ट्रेनच्या प्लॅटफॉर्मवर प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी, एकूणच गजबजलेलं वातावरण आपल्याला शहरामध्ये पाहायला मिळतं। कुठेही मोकळी हवा येत नाही, म्हणजेच वातावरणातला फरक आपल्याला अनुभवायला मिळतो गावच्या तुलनेत। आपण एखाद्या वेळेस शहराकडून निसर्गरम्य गावाकडे गेलो की तिथल्या वातावरणात आपण हरवून जातो किंवा आपण तणावमुक्त होतो। तर यामध्ये दाखवण्याचा उद्देश एकच आहे की आपल्याला कुठेतरी गाव हे वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। गावाकडील वातावरण टिकवणं गरजेचं आहे। जर आपण सगळीकडे शहरीकरण करत बसलो तर जंगल राहणार नाहीत, आपल्याकडे जमिनी शिल्लक राहणार नाहीत, त्याचप्रमाणे आपली पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा, आपली संस्कृती टिकून राहणार नाही, प्राण्यांनासुद्धा जागा राहणार नाही, मुळात प्राण्यांचं अस्तित्वच टिकून राहणार नाही किंवा आणखी कितीतरी गोष्टींचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील आणि ते आपल्या येणाऱ्या पिढीसाठी खूप हानिकारक असतील। शहरं असावीत नसावीत अशातला भाग नाही, पण त्याचबरोबर निसर्ग संवर्धन, गावांची जपणूक या गोष्टींकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे। एकूणच पृथ्वीचं संतुलन कसं आपल्याला टिकून ठेवता येईल याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे। तर मंडळी, हा एवढा छोटासा सामाजिक संदेश या डेकोरेशनच्या माध्यमातून मी तुमच्यापुढे मांडलेला आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका।